भरती या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आणि पोलीस भरतीला वारंवार जे काही विचारणारे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून पाहणार आहे मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी आपण पोलीस भरतीसाठी एक स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे। त्या WhatsApp ग्रुपची जी काही लिंक आहे मित्रांनो, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा। त्या लिंकवर टच करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळून जाईल। त्यामुळे मित्रांनो, त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा। त्या ठिकाणी तुम्हाला PDF तसेच चालू घडामोडी आणि झालेल्या प्रश्नपत्रिका मिळून जातील। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची आपण लिंक टाकलेली पहा। आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात। राज्यामधील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालतं? तर मित्रांनो, गृह मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये चालतं। लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 गृह मंत्रालय। प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये टिंब हे पारंपरिक चिन्ह आहे। तर महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे पंचकोनी तारा। लक्षात ठेवा, पंचकोनी तारा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। नेक्स्ट मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, राज्य पोलीस दलाचं टिंब हे नियतकालिक मुखपत्र आहे। तर कोणतं मुखपत्र आहे मित्रांनो? तर दक्षता, ऑप्शन क्रमांक 2 दक्षता हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून कोणतं चित्र आहे? तर मित्रांनो, कोणतं चित्र आहे? तर हाताचा पंजा, ऑप्शन क्रमांक 1 हाताचा पंजा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो पहा। प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं। महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय, ऑप्शन क्रमांक 3 सदरक्षणाय खलनिग्रहणाय। महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर कोणता रंग आहे? तर आपल्या सर्वांना माहित पाहिजे मित्रांनो, कोणता रंग आहे? तर गडद निळा, ऑप्शन क्रमांक 1 गडद निळा। खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद कोणतं आहे? तर सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद मित्रांनो पोलीस आयुक्त आहे। आपल्याला या ठिकाणी खालीलपैकी विचारलंय, प्रश्न काय विचारलाय तो समजायचा आहे। होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? तर बघा, होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 महासमादेशक। मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, महासमादेशक हे आपलं योग्य उत्तर होईल पहा। खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद कोणतं आहे? सर्वात वरिष्ठ, तर मित्रांनो पोलीस आयुक्त। मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 पोलीस आयुक्त हे आपलं योग्य उत्तर होईल पहा। प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो, पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? तर महसूल विभाग, ऑप्शन क्रमांक 1 महसूल विभाग करतो पहा। जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतात? तर जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो समादेशक। लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतात? समादेशक असतात पहा। पोलीस दलामधील कोणत्या पदाचा अधिकार स्थानानुसार उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे पहा। अधिकार स्थानानुसार उतरता क्रम, तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर 1 नंबरला येईल पहा या ठिकाणी पोलीस महासंचालक। बघा, हे 1 नंबरला येईल। त्याच्यानंतर 2 नंबरला येईल अप्पर पोलीस महासंचालक, 3 नंबरला येईल मित्रांनो विशेष पोलीस महासंचालक आणि 4 नंबरला येईल मित्रांनो पोलीस उपमहानिरीक्षक। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपल्या या ठिकाणी योग्य होईल पहा। या ठिकाणी 2 1 4 3 समजलं। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? तर मित्रांनो कोण असतात? विशेष पोलीस महानिरीक्षक, ऑप्शन क्रमांक 3 विशेष पोलीस महानिरीक्षक। पोलीस दलामधील पदांच्या वाढत्या ज्येष्ठतेप्रमाणे आपल्याला बरोबर पर्याय निवडायचा आहे ज्येष्ठतेप्रमाणानुसार। तर पहा या ठिकाणी योग्य क्रमांक काय होईल? शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक फौजदार। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल पहा। पोलीस भरतीसाठी आपण एक महत्त्वाची PDF तयार केलेली पहा। आता बघा, पोलीस भरतीमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे पहा, कारण की पहा आता जे काही जुने विद्यार्थी असतील 1-1 2-2 मार्कांनी राहिलेले विद्यार्थी आणि जो काही नवीन लॉट म्हणजे फ्रेश पॉईंटचा काही एकदम टॉपर विद्यार्थी असतात, आता या ठिकाणी जबरदस्त मुंडकेतोड कॉम्पिटिशन आहे बघा। कॉम्पिटिशन असं असणार आहे की 1-1 मार्कांनी या ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिशन पाहायला मिळते। आता आपल्याला ग्राउंड प्लस अभ्यास सुद्धा करणं आहे, कारण की अभ्यास पण तितकाच महत्त्वाचा आहे। फायनलला आपल्याला बघा निराशा हाती लागली नाही पाहिजे आणि ही शेवटची भरती समजून आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। यासाठी मित्रांनो आपण एक PDF लॉन्च केली आहे। या PDF मध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मिळणार पहा। 10,000 प्रश्न यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी एका वर्षाच्या मिळणार। त्यासोबत बघा मराठी व्याकरण, GK, वन लाइनर, त्याचबरोबर जे काही GKचे महत्त्वाचे टॉपिक आहे, इतिहास, भूगोल, वारंवार विचारणारे जे काही महत्त्वाचे कलम असतील, जे काही इतिहास असेल, म्हणजे सगळे टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केलेले मित्र। जो काय आपला फोन पे नंबर आहे बघा 93 25 23 93 25 23 08
40 बघा 9325230840 या नंबरला तुम्हाला बघा ₹199 फोनपे करायचे आहेत. पहा ₹199 बघा फोनपे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच त्याच नंबरला WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळे PDF पाठवून देईन आणि लगेच तुम्ही अभ्यासाला लागायचं. एक मिनिटं महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला एकच विचार करायचा आहे, आपला कॉम्पिटिटर म्हणजे आपला जो काही प्रतिस्पर्धी आहे, या वेळेला काय करत असेल. तर बघा आपल्याला जबरदस्त अभ्यास करायचा आहे, पूर्णपणे फोकस होऊन अभ्यास करायचा आहे आणि यावेळेस 100% वर्दी घालायची. पहा बघा जो काही नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹199 फोनपे किंवा Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या या ठिकाणी PDF पाठवून देईल. मंगळावर यशस्वीरित्या पोहोचलेलं पहिलं अवकाश यान कोणतं होतं? ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पहा व्हिकिंग. बघा व्हिकिंग 1 हे जे काही यान होतं मित्रांनो, हे पहिल्यांदा पोहोचलं होतं. तर बघा व्हिकिंग किंवा वायकिंग बरोबर, यामध्ये ऑर्बिटर आणि लँडर या दोन्हींचा समावेश होता. पहा मंगळ हा सूर्यमालेमधील 4था ग्रह आहे आणि त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह सुद्धा म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 2 आहे. पहा भारतीय रुपयाचे चलनचं चिन्ह म्हणजे करन्सी सिम्बॉल हा जो काय आपल्या नोटेवरती असतो बघा, हा कोणी डिझाईन केलेला आहे? मित्रांनो हे जे काही बघा हे उदय कुमार यांनी डिझाईन केलेलं आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे उदय कुमार. 15 जुलै 2010 रोजी भारत सरकारतर्फे हे चलन चिन्ह जाहीर करण्यात आलं होतं आणि हे चिन्ह देणाऱ्या लिपीतील या ठिकाणी जर पाहिलं असं चिन्ह हे लॅटिन लिपीमधील आर या अक्षराने याला ध्यानात ठेवून हे दर्शवण्यात आलेलं आहे. पहा नेक्स्ट आहे. पहा राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे? राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे? तर 30 वर्षापेक्षा कमी नसावं. पहा बरोबर. लोकसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी किमान वय असतं मित्रांनो 25 या ठिकाणी असतं. प्रश्न क्रमांक 4 आहे. भारतामधील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणजे पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं? लक्षात ठेवा मित्रांनो जयपूर या शहराला, लक्षात ठेवा जयपूर या शहराला पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं. सुवर्ण सिटी म्हणजे गोल्डन सिटी हे अमृतसरला ओळखलं जातं. स्पेस सिटी म्हणून बँगलोरला ओळखलं जातं. भारताचं मँचेस्टर हे अहमदाबाद आहे. भारताचं लंडन कोणाला म्हणतात? तर कोलकात्याला म्हणतात मित्रांनो. 7 बेटांचं शहर कोणाला म्हणतात? तर मुंबईला या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे मुंबई. पर्वताची राणी कोणती मित्रांनो? पर्वताची राणी बघा मसुरी. पुढचा प्रश्न मित्रांनो अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता आहे? तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता होतो? रातआंधळेपणा होतो मित्रांनो. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी होतो. कोणता? स्कर्वी. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे रिकेट्स हा होतो. ई जीवनसत्वाच्या अभावामुळे मित्रांनो काय होतं? वांसपणा येतो. के जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं मित्रांनो? हिमोफिलिया हा रोग होतो. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी बघा बेरीबेरी आणि ॲनिमिया हा रोग होतो. अजीवनसत्वामुळे बघितलं आपण रातआंधळेपणा होतो. प्रश्न क्रमांक 6 आहे. भारतामध्ये तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचं नाव काय होतं? तर आर्यभट्ट याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा आर्यभट्ट हा भारताने तयार केलेला प्राथमिक प्रायोगिक हा उपग्रह होता. भारतरत्न सन्मान प्राप्त होताना पहिले बिगर भारतीय नागरिक कोण आहेत? तर मित्रांनो खान अब्दुल गफार खान हे काय आहेत? पहा बिगर भारतीय नागरिक आहेत. पॅरिसमध्ये ह्या ऑलिम्पिक स्पर्धा झालेल्या आहेत. भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिवस म्हणजे नॅशनल गर्ल चाइल्ड डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर भारतामध्ये मित्रांनो 24 जानेवारीला साजरा केला जातो नॅशनल गर्ल चाइल्ड डे. याची सुरुवात महिला आणि बालविकास मंत्रालयाने 2008 मध्ये केली होती. पहा 2008 मध्ये बरोबर. पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो कथकली हा जो काही नृत्य प्रकार आहे हा कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? तर मित्रांनो केरळचा आहे. पहा बरोबर. मित्रांनो यावर 100% पेपरला प्रश्न असतो. तर ओडिसाचं मित्रांनो ओडिसी हा नृत्य प्रकार आहे बरोबर. त्याच्यानंतर कथ्थक हा उत्तर प्रदेशचा आहे. कथकली केरळचा आहे. भरतनाट्यम जर आलं मित्रांनो तर तमिळनाडूचा आहे. पहा मणिपूरचा आहे. मोहिनी अट्टनम सुद्धा केरळचा आहे शास्त्रीय नृत्य. खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये सर्वाधिक खोली असणारं ठिकाण आहे? तर पॅसिफिक महासागर मित्रांनो सर्वात जास्त खोली असणारं ठिकाणी. पहा पॅसिफिक महासागर. समानार्थी शब्द सांगायचा बघा. तुंदिल तनू याचा समानार्थी शब्द काय होईल? तर ढेरपोट्या. लक्षात ठेवायचं बघा. तुंदिल तनू हा ढेरपोट्या याचं योग्य उत्तर आहे. पहा प्रश्न क्रमांक 13 आहे. समानार्थी शब्द सांगा. सौकर्य. तर मित्रांनो सौकर्य म्हणजेच काय? सुलभता बरोबर सुलभता. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो
दुसऱ्याच्या ताब्यात असलेला असा याला काय म्हणतात? दुसऱ्याच्या ताब्यात असलेला आपण म्हणतो मित्रांनो अगम्य. लक्षात ठेवा, अगम्य. शब्द कोणतं क्रियाविशेषणावय आहे? वारंवार हा शब्द कोणतं क्रियाविशेषणावय आहे? तर मित्रांनो हा आवृत्तीदर्शक आहे. लक्षात ठेवा, आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणावय. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणावय ज्या क्रियाविशेषण अवयावरून ठराविक काळ गेल्यानंतर तीच क्रिया पुन्हा घडत असेल तर अशा क्रियाविशेषणाला आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणावय असं म्हटलं जातं. पहा, खालीलपैकी कोणते न्यूनत्वबोधक उभयनवी वाक्याचं उदाहरण आहे? तर मित्रांनो याचं जर उत्तर आहे पहा, झाडे वाढली परंतु फुले आलीच नाही. हे काय बघायचं? न्यूनत्वबोधक. न्यूनत्व म्हणजे मित्रांनो कमीपणा. आणि बघा, दोन वाक्य जोडण्यासाठी पण, परंतु किंवा बाकी, परी यासारख्या शब्दाचा वापर होतो. त्याला न्यूनत्वबोधक उभयनवी अव्यय असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, शेतकऱ्यांनी कोयत्याने लांडगा मारला विभक्ती ओळखायची. त्यामध्ये मित्रांनो तृतीय आहे पहा. शेतकऱ्याने कोयत्याने लांडगा मारला या वाक्यामध्ये तृतीय विभक्ती पहा. तृतीय विभक्ती म्हणजे काय? क्रिया ज्या साधनाने केली जाते त्या साधनाला ने, ए, शी आणि निशी, ई हे प्रत्यय असतील तर त्या नामाची विभक्ती तृतीय असते. पहा, तृतीयाचा कारक अर्थ करण. करण म्हणजे क्रिया करण्याचं साधन. त्रिभुवन, पंचपाळे, नवरत्न ही कोणत्या समासाचे उदाहरणं आहेत? मित्रांनो ही ऑप्शन क्रमांक 3 द्विगु समासाचे उदाहरण आहेत. पहा, द्विगु समास. द्विगु समास म्हणजे ज्या सामासिक शब्दामधील पहिलं पद हे संख्या विशेषण असतं त्याला द्विगु तत्पुरुष समास असं म्हणतात. त्रिभुवन म्हणजे मित्रांनो 3 भवनांचा समूह. पंचपाळे म्हणजे 5 पाळ्यांचा समूह. नवरत्न म्हणजे नवरत्नांचा समूह. पुढचा प्रश्न मित्रांनो, हटा तटाने पटा रंगवूनी जटा धरीशी का शिरी मठाची उठाठेव कातरी हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? तर मित्रांनो हे अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे. मित्रांनो अनुप्रास अलंकार म्हणजे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणामध्ये एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्याला सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणतात? अनुप्रास अलंकार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22 आहे, अन्न छत्री जेवणे वर मिरपूड मागणे या म्हणीचा अर्थ काय होईल? या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो दुसऱ्याकडून आवश्यक मदत घेणे आणि वर आणखीन काही मागून मिजाज दाखवणे हे याचं योग्य उत्तर आहे. पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो, आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. पहा, आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर बघा, गरजूला सोडून इतरांना मदत करणे हे याचं काय? पहा, योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 2933 किलोमीटर आहे. पहा, भारताची पूर्व पश्चिम. भारताची दक्षिण उत्तर विचारली तर 3214 आहे. पहा, 3214. क्षेत्रफळानुसार भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. लोकसंख्येमध्ये जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो. पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? तर ओडिसा राज्यामधून जात नाही. पहा, आणि भारताच्या 8 राज्यामधून कर्कवृत्त जातं. पहिले बघा गुजरात, दुसरे राजस्थान, तिसरे मध्य प्रदेश, चौथे पहा छत्तीसगड, पाचवे झारखंड, 6वे पश्चिम बंगाल, 7वे पहा त्रिपुरा आणि मिझोरम एवढ्या राज्यातून जातं. रबर वृक्ष कोणत्या वृक्ष प्रकारामध्ये मोडतो? तर मित्रांनो हा टॉपिकल एव्हरग्रीन यामध्ये मोडतो. पहा, टॉपिकल एव्हरग्रीनमध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी संविधान सभेने स्वीकृत केली होती? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत केली होती. पहा, भारतीय राज्यघटना. त्याचवेळी बघा 284 सदस्यांनी स्वाक्षरी केली होती म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1930 रोजी काँग्रेसने स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला म्हणून संविधान अंमलात आणण्याची तारीख 26 जानेवारी 1950 निश्चित करण्यात आली. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. खालीलपैकी कोणती संगणक प्रणालीची ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर कोणती नाही मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 4 कोटेड डेसिमल BCD मध्ये खालीलपैकी किती बिट्स वापरतात? त्यामध्ये मित्रांनो 4 बीट या ठिकाणी वापरले जातात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संगणकाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात? संगणकाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात? तर नॅनो सेकंद असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, नॅनो सेकंद.
आपल्या सगळ्याला माहिती आहे 60 सेकंद बरोबर काय असतो 1 मिनिट असतो. 24 तास बरोबर 1 दिवस असतो. 366 दिवस बरोबर 1 लीप वर्ष असतं. 60 मिनिटं बरोबर काय असतं बघा 1 तास असतो. 365 दिवस म्हणजे 1 वर्ष असतं. संगणकाच्या मुख्य मेमरीला आणखीन काय संबोधलं जातं? तर मित्रांनो प्रायमरी मेमरी म्हणून संबोधलं जातं. हे पण लक्षात ठेवा, संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेजने लावला होता. संगणकाच्या आजपर्यंत 5 पिढ्या झालेल्या आहे. सध्या आपल्याला माहिती आहे 5G 6G ह्या चालू आहे सध्या. पहिला CPU म्हणून व्हॉल्यूम ट्यूबचा या ठिकाणी वापर करण्यात आला होता. 1980 पासून बघा या ठिकाणी 5वी पिढी सुरू आहे. यामध्ये मायक्रोचिप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चालू झाला होता. RAM म्हणजे रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी आणि ROM म्हणजे रीड ओनली मेमरी. हे पण बऱ्याच वेळेस पेपरला विचारलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतीवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली होती? तर मित्रांनो 1664 आणि 1670 मध्ये या ठिकाणी केली होती पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930ला शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. राज्याभिषेक पण लक्षात ठेवा 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला होता. राजधानी रायगड किल्ला होता. सर्वप्रथम जिंकलेला किल्ला कोणता होता? प्रचंडगड आणि तोरणा असं नाव ठेवण्यात आलं होतं. वयाच्या 16व्या वर्षी बघा पहिला किल्ला जिंकला होता. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराची फुटामधील उंची किती आहे? तर बघा 5400 फूट. लक्षात ठेवा कळसुबाई बरोबर आणि 1646 मीटरमध्ये उंची पहा कळसुबाईची. आणि साल्हेर मित्रांनो 2 नंबरचा आहे. महाबळेश्वर 3 नंबर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणमाळ हे आपलं हे बघा उंचीनुसार. सौर मालिकेतील ग्रहांच्या उपग्रहापैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे? तर बघा गॅनिमेड हा याचं उत्तर आहे पहा. मित्रांनो हा गुरु ग्रहाचा उपग्रह आहे पहा गुरुचा, जो बुध ग्रहापेक्षा आकाराने मोठा आहे. याचा शोध 7 जानेवारी 1920ला गॅलिलिओ लावला होता गॅलिलिओनी. आणि गुरुला एकूण बघा 73 उपग्रह आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही? तर न हा वर्ण महाप्राण नाही पहा. ह या ठिकाणी बघा उच्चार करताना आपल्याला माहिती ह फुफ्फुसातील हवा बाहेर पडते पहा, जोराने फेकली जाते म्हणून याला महाप्राण असे म्हणतात. अशा ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण म्हणतात. बरोबर. पुढचा प्रश्न आहे पहा, एका पाठोपाठ येणाऱ्या 2 वर्णापैकी पहिला वर्ण जेव्हा व्यंजन असतो, दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे कोणती संधी असते? तर मित्रांनो ही व्यंजन संधी असते. लक्षात ठेवायचं आहे पहा व्यंजन संधी. समजलं? धातूपासून तयार झालेला परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करू न शकणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय? तर मित्रांनो याला कृदंत असं म्हणतात. धातूपासून तयार झाला परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करू न शकणारा क्रियावाचक शब्द म्हणजे कृदंत किंवा धातुसाधित म्हणतात. पुढचा आहे पहा, तो धावताना पडला या वाक्याचं उद्गारार्थी पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 अर्रे धावताना तो पडला हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचा शब्द ओळखायचा आहे. तर वैकल्पिक द्वंद्व कोणता मित्रांनो? धर्माधर्म हा काय वैकल्पिक द्वंद्व आहे. खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाची वाक्य निवडून त्याचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 जादूगाराने जादूचे प्रयोग केले याला आपण कर्मणी प्रयोगाचं वाक्य पहा. समजलं? कर्मणी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यामध्ये क्रियापद कर्माच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार बदलत असेल त्या वाक्याला कर्मणी प्रयोग असतं पहा. नेक्स्ट पहा, ऐदी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे. ऐदी. तर याचा उत्तर होईल पहा या ठिकाणी ऐदी म्हणजे आळशी. लक्षात ठेवा समानार्थी शब्द. नेक्स्ट आहे पहा, चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर डायरेक्ट बघा या ठिकाणी दिल्लीहून मुख्यमंत्र्याची विमान आले चतुर्थी यामध्ये बघा चुकीचं आहे पहा. दिल्लीमध्ये ऊन होऊन आले म्हणून हे पंचमी मित्रांनो या ठिकाणी. समजलं? सगळे प्रत्यय आपले पाठ असले पाहिजे. एखाद्या शब्दाचं अकारांत सामान्य रूप होत असेल तर त्याला काय करायचं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तो पुल्लिंगी आकारांतच असला पाहिजे हेचं पाया योग्य उत्तर आहे. खालीलपैकी साधा भूतकाळ असलेलं वाक्य ओळखायचं आहे. साधा भूतकाळ. तर बघा मी पुस्तक वाचले हे काय पहा साधा भूतकाळ आहे. आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जसे करावे तसे भरावे या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये
टाईप करा. आपल्याला काय करायचं आहे, जो काय आपला फोनपे नंबर आहे बघा 93 25 23 93 25 23 08 40 बघा 93 25 23 08 40 या नंबरला तुम्हाला बघा ₹199 फोनपे करायचे आहेत. पहा ₹199 बघा फोनपे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच त्याच नंबरला WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळे PDF पाठवून देईन आणि लगेच तुम्ही अभ्यासाला लागायचं. एक मिनिटं महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला एकच विचार करायचा आहे, आपला कॉम्पिटिटर म्हणजे आपला जो काही प्रतिस्पर्धी आहे, या वेळेला काय करत असेल. तर बघा आपल्याला जबरदस्त अभ्यास करायचा आहे, पूर्णपणे फोकस होऊन अभ्यास करायचा आहे आणि यावेळेस 100% वर्दी घालायची. पहा बघा जो काही नंबर दिसतोय 93 25 23 08 40 या नंबरला तुम्हाला ₹199 फोनपे किंवा Google Pe करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या या ठिकाणी PDF पाठवून देईल आणि लवकरात लवकर